आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच या क्षणाची मोठी बातमी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजायला सुरुवात झाल्यावर आता महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुढे येत आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार निधी देत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची अत्यंत महत्त्वाची बैठक सह्याद्रीवर झाली आणि या बैठकीमध्ये अजित पवारांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदे यांनी 3 वर्षांपूर्वी ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले त्यावेळीही अजित पवार शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देत नाही अशीच तक्रार करून ते बाहेर पडले होते आणि आज पुन्हा एकदा तेच घडतंय। त्यामुळे महायुतीत नाराजी नाट्य निर्माण झालेले आहे असं कळतंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अक्षय कुडखेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, सौरभ, एकूणच आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची महानगरपालिका, संपूर्ण राज्यातल्या महानगरपालिका निवडणुका आणि यासोबतच 19 तारखेला असणारा शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन यासाठी महत्त्वाची बैठक, याच्या नियोजनासाठी एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्येच शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी अजित पवार योग्य निधी देत नसल्याची तक्रार आणि या योग्य निधी न मिळाल्यामुळे जी कामं आहेत, विकास कामं मतदारसंघातली खोळंबत असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आणि यासोबतच जर अशा परिस्थितीत आपल्याला कामं होत नसतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जावं लागत असेल तर कशा पद्धतीने आपण जनतेसमोर जावं ही तक्रार केली। आणि या सगळ्यात आपण महायुतीमध्ये आपल्याला सगळेजण जर एक समान आहे तर सगळ्यांना निधीचं वाटप एकसारखं का होत नाही, सगळ्यांना एकसारखी वागणूक का दिली जात नाही असा सवाल देखील या मंत्र्यांनी उपस्थित केला। यावरती बराच वेळ खडाजंगी झाली, बराच वेळ तक्रारीचा पाढा या ठिकाणी वाचण्यात येत होता। मात्र एकनाथ शिंदे यांनी सगळ्या त्यांच्या सहकारी मंत्र्यांना आश्वस्त केलं की ते या सगळ्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर या विषयावरती लवकरच तोडगा काढला जाईल, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो की इतरही जनतेचे विकास कामं असो ह्यासाठी आपण जनतेसमोर जायला कुठलीही अडचण येणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर अजित पवार यांच्याबद्दल जे नाराजी व्यक्त केली जात होती त्याचा सूर काहीसा मंदावला। मात्र आपण बघतोय की सगळ्यात महत्त्वाचं, वेळोवेळी शिवसेनेच्या माध्यमातून अजित पवार हे योग्य निधी देत नसल्याचा आरोप तेव्हाही केला जात होता जेव्हा एकनाथ शिंदे त्यांच्या 40 आमदारांसह बाहेर पडले होते आणि आताही हीच परिस्थिती आहे। त्यामुळं याचा परिणाम महायुतीतील जे काही आलबेल वातावरण दाखवलं जातं यावर नक्कीच पडेल आणि हे चित्र स्पष्ट करतंय की महायुतीमध्ये खरंच आलबेल आहे असं दाखवलं जात असलं तरी तशी परिस्थिती महायुतीमध्ये नाही। निश्चितच अक्षय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।